गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने मी आपल्याला एक सोपी आणि नवीन सुंदर आकर्षक कॉन्सेप्ट सांगणार आहे. ज्या कॉन्सेप्टच्या मदतीने आपण एक नाही, दोन नाही, 200, 2000 असे अनेक वाक्य आपण बनवू शकतो. पॅटर्न असा आहे, सुरुवातीला आपल्याला CU हा शब्द वापरायचा आहे. CU म्हणजे काय? भेटू, म्हणजे आपण भेटू शकतो, आपण भेटू. आणि त्याच्यानंतर वर्ड्स घ्यायचे आहेत, म्हणजे CU आणि त्याच्या जोडीला वर्ड्स म्हणजे इतर शब्द घ्यायचे आहेत. तर एक अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. बघा, पहिलं वाक्य आहे सी यू टुमारो, म्हणजे उद्या भेटू. म्हणजे मी एखाद्याला बोलत आहे, मी माझ्या मित्राला बोलत आहे, मैत्रिणीला बोलत आहे, किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मी बोलत आहे की आपण उद्या भेटू. सी यू टुमारो. दुसरं वाक्य आहे सी यू सून, लवकरच भेटू. सून म्हणजे काय? लवकरच भेटू, ताबडतोब भेटू. सी यू सून, लवकरच भेटू. सी यू लेटर, नंतर भेटू. लेटर म्हणजे काय? नंतर. सी यू लेटर, नंतर भेटू. सी यू अगेन, पुन्हा भेटू. अगेन म्हणजे पुन्हा. सी यू अगेन, पुन्हा भेटू. सी यू देन, तेव्हा त्यावेळी भेटू. सी यू देअर, तेथे भेटू. म्हणजे एखाद्या जागेवरती भेटू, एखाद्या स्पॉटवरती भेटू. देअर म्हणजे देअर हा शब्द जागा दाखवतो, राईट. सी यू देअर, तेथे भेटू. सी यू टू नाईट, आज रात्री भेटू. सी यू टू नाईट, आज रात्री भेटू. सी यू ऑन मंडे, सोमवारी भेटू. तुम्ही असं म्हणू शकता सी यू ऑन सॅटरडे, सी यू ऑन संडे, सी यू ऑन वेनसडे, सी यू ऑन ट्यूजडे, सी यू ऑन फ्रायडे, सी यू ऑन थर्सडे. अशा प्रकारची वाक्य बनवू शकतात. सी यू धिस वीकेंड, या शनिवार किंवा रविवारी भेटू. वीकेंड म्हणजे काय? एखाद्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसाला, म्हणजे शनिवार रविवार, राईट. तर सी यू म्हणजे काय? पुन्हा भेटू, राईट, या अर्थाने. आणि त्याच्यानंतर योग्य तो शब्द आपल्याला वापरायचा आहे. अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. बघा, अशी वाक्य तुम्ही बोलू शकतात. सी यू इन द मॉर्निंग, सकाळी भेटू. तुम्ही असं म्हणू शकतात सी यू इन द इव्हिनिंग, संध्याकाळी भेटू. सी यू ॲट 5 PM, 5 वाजता भेटू. सी यू नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यात भेटू. सी यू नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यात भेटू. सी यू नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षी भेटू. सी यू ॲट स्कूल, शाळेत भेटू, राईट. म्हणजे जवळजवळ आपण एकूण 16 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. 16 वाक्य अतिशय सोपी आहेत. अशा प्रकारची सोपी वाक्य बोलल्यानेच आपण इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळवू शकतो. तर तुम्हाला अशा प्रकारची वाक्य बोलायची असतील, अशा प्रकारची इंग्रजी बोलायची असेल, अशा प्रकारची वाक्य शिकायची असतील, बोलायची असतील, लिहायची असतील, वाचायची असतील, तर निश्चितच श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि आपल्याकडे ज्याला इंग्रजी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, आणि ज्याला इंग्रजी बोलता येत नाही, ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे फोनिक्स नोट्स आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायची आहे, जॉब मिळवण्यासाठी इंग्रजी बोलणं शिकायचं आहे, एखादी नोकरी मिळवण्यासाठी इंग्रजी बोलणं शिकायचं आहे, इंटरव्ह्यू देण्यासाठी इंग्रजी बोलणं शिकायचे आहे, तर अशा सर्व विद्यार्थी पालकांसाठी माझ्याकडे फोनिक्स आणि इंग्लिश स्पोकनच्या PDF नोट्स आहेत. त्या PDF नोट्स मी आपल्याला देऊ शकतो. त्याची किंमत आहे फक्त 100 रुपये. तर ज्यांना या इंग्लिश PDF म्हणजे स्पोकन असेल, फोनिक्स असेल, याची नोट्स हवी असेल PDF, तर 9325676747 या नंबरवर आपण मला हाय करून 100 रुपये पाठवू शकतात. आपल्याला नोट्स मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.